सर्वतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरु महायोगपीठीमरतं वरं पुण्डलिकाय दातुं समागततिष्ठं परमानन्दमण्डलं होय भाविकय जुनाटे चांगले होय कैसे केले भक्ती भावे मनोनी चिंता नाही आम्हा दासा न भिऊ गर्भवास जन्म घेता आपुल्या इच्छा करू गलारो भोगो सर्व काल सर्व सुख मनोनी चिंता नाही आम्हा दासा न भिऊ गर्भवास जन्म घेता तुका म्हणे आम्हा देवाचा संगात नाही विसंवत येरा मनोनी चिंता नाही आम्हा दासा गर्भवास जन्मनिता पंद्रंगा करो दुसरे चरण संतांची असले असते त्यांच्या पदाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा लागलो पावन झालो चराचरी मी कला कुसरे काही जनेने बोलतो वचने अति भावुका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावे शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाट मज रामाव्या सुमता राम माझा देवमाया वानरांचा मेळा नलनीय जांबुवंत हे चाले हनुमंत घ्यावी घ्यावी माझी असो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग देऊचे असणारे साधू जय तुकोबरा यांच्या गाथ्यातील आहे। अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी श्रीराम व हनुमान जन्मोत्सवानिमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 व अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 30 कृपाशीर्वाद वैकुंठवासी हरिभक्तवरायण प्रभाकर मान अण्णा कांबळे ताराबादकर वैकुंठवासी हरिभक्तवरायण परदेशी गुरुजी करा गुरुवर्य बाळकृष्ण महाराज कांबळे महाराज मनोहर महाराज सिनारे सुनील महाराज सोनवणे कृष्ण कृपांकित गुरुवर डॉक्टर विकासनंदजी महाराज मिसाळ यांच्या आशीर्वादानं हा नामयज्ञ त्या ठिकाणी चालू आहे। आणि आज पहिल्या दिवसाचं कीर्तन पुष्प माझे परमस्नेही असणारे आमचे शिनाले महाराज यांनी त्या ठिकाणी फोन केला। मी सांगितलं बाबा आहे का सेवा खाली म्हणजे आहे। एवढा दिवस खाली नव्हता गेलेला होता पण ते लांब असल्या कारणानं म्हणलं मग ते सोडून जवळच घेतलं बरं आहे का कसं आहे रामनवमी हनुमान जयंती शिजली येड्या माणसं हळद लागायची या 2-3 पर्व काळामध्ये येड्या माणसं हळद लागायची ज्याला काही येत नाही
येत नाही म्हणजे मी असं काय कोणावर टीका करीत नाही, पण कोणत्या गुरुची लंगोटी धुतली नाही, त्याला गीता येत नाही, त्याला काकडा येत नाही, त्याला हरिपाठ येत नाही, ते घरी सापडत नाही. विठ्ठल त्या अनुषंगानं हा प्रथम दिवसाची सेवा माझ्या वाटेला आलेली आहे आणि त्या निमित्तानं तुकोबरायांचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. अभंग तुकोबरायांचा त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि अभंग त्या ठिकाणी भगवंताचं वैशिष्ट्य या अभंगामध्ये तुकोबराय सांगतायत. पहिला दिवस आहे, भगवंताचं नाम सांगावं, भगवंताचं रूप सांगावं, भगवंताचं ध्यान सांगावं किंवा भगवंताचे वैशिष्ट्य सांगावे. कारण नामपर दिवस आहे, पहिला दिवस. या 3-4 गोष्टी सांगाव्या. कीर्तनकार बांधलेला असतो, देवाचं नाम सांगावं, देवाचं वैशिष्ट्य सांगावं, देवाचं रूप सांगावं किंवा देवाचं त्या ठिकाणी ध्यान असं सांगावं आणि त्या निमित्तानं अभंग घेतलेला आहे. या अभंगामध्ये तुकोबराय सांगतात, आम्ही ज्या देवाची भक्ती करतो तो भगवान परमात्मा कसा आहे, तो भगवंत तुकोबराय त्याचे 4 विशेषण या अभंगात सांगतायत. तुकोबरायांचं असं म्हणणं आहे, आम्ही ज्या देवाची सेवा करतो तो भगवान परमात्मा, पांडुरंग परमात्मा, तो कसा आहे. तुकोबराय सांगतात, तो भोळा आहे. पहिले विशेषण आहे. अभंगाची सुरुवातच त्या शब्दाने आहे, भोळे. म्हणजे पहिला विशेषण भोळा आहे. तो भगवान परमात्मा नुसता भोळा नाही, तो भगवान परमात्मा भोळा नाही, तर तो भगवान परमात्मा भाविक अशा प्रकारचा आहे. नुसता भाविक नाही, तो जुनाट आहे, तो काही आताचा नाही आणि चांगला देखील आहे. हे 4 विशेषण अभंगाच्या प्रथम चरणात तुकोबराय पांडुरंग परमात्म्याला देव करत आहे आणि तो नुसता एवढ्याला थांबलेला तुकोबराय तो भोळा, भाविक, जुनाट आणि चांगला या विशेषणाने परिपक्व असा भगवान परमात्म्याची आम्ही सेवा करतो. पण कशी करतो. अभंगाच्या उत्तरार्धामध्ये सांगितलं, पहिल्या चरणाच्या त्यांनी सांगितलं, भोळे, भाविक, जुनाट, चांगले आणि त्याची आम्ही जशी सेवा करू तसं तो आमच्या भक्तीला फळ प्राप्त करून देतो. होय तैसे केले भक्ती भावे, जशी आमची भक्ती भाव आहे तसा आम्हाला देव त्या ठिकाणी आहे म्हटले. काही साधकांनी विचारलं, महाराज सापडत नाही देव कोणाला, तुम्हाला सापडला, त्याचे 4 विशेषण तुम्ही सांगितले, आम्हाला मान्य आहेत म्हटले, पण त्याची सेवा केल्यामुळं, त्याचं नामस्मरण केल्यामुळं, त्याची भक्ती केल्यामुळं तुमच्या आयुष्यामध्ये काय फायदा झाला. तुकोबराय अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, त्याची सेवा केल्यामुळं म्हणून आम्हाला चिंता नाही, मनोमनी चिंता नाही आम्हाला, असं आपल्या हरीच्या दासांना चिंता नाही. आणि दुसरा फायदा झाला, जन्माचं आणि मरणाचं दुःख आमच्यापासून बाजूला गेलं. न भिव म्हणजे भीत, न भिणं. त्या ठिकाणी आम्ही जन्माला, गर्भवासाला, मृत्यूला आम्ही घेत नाही, कारण जन्मावर आणि गर्भवासावर आणि मृत्यूवर आम्ही विजय प्राप्त केला याच्या भक्तीमुळे. साधकांनी पुन्हा विचारलं, महाराज ठीक आहे, म्हणजे देव मिळाला, देव कळाला, चिंता बाजूला गेली, तुम्हाला त्या ठिकाणी जन्म मरणाचं दुःख बाजूला गेलं, मग इथं राहून करणार काय. तुकोबरायांनी सांगितलं, त्याच्या भक्तीमध्ये जे आम्हाला सुख मिळालं ते सुख आम्ही आनंदाने गदारोळ करून ते सुख आम्ही उपभोगू. आपुल्या इच्छा करू गदारोळ भोगू सर्व काळ सर्व सुख. ते सुख आम्हाला जे प्राप्त झालंय भक्ती सुख, ते आम्ही गदारोळ आनंदाने त्या सुखाचं आम्ही त्या ठिकाणी सेवन करू. महाराज अहो तुम्ही म्हणता देव मिळाला, तुम्हाला देव कळाला, चिंता गेली, जन्माचं दुःख गेलं, सर्व सुख तुम्हाला प्राप्त झालं, तो देव तुमच्या संगतीत यायला लागला. हे सगळ्या गोष्टी सोप्या कशा झाल्या. तुकोबरायांनी शेवटच्या चरणात सांगितलं, त्याच्या भक्तीचा परिणाम. त्याची भक्ती केल्यामुळं त्याची आणि आमची इतकी संगत बसली. तुका म्हणे आम्हा देवाच्या संगात इतकी संगत झाला त्याचा आणि आमचा, आता तो आणि आम्ही एकमेकाला क्षणभर सुद्धा सोडून बाजूला जाऊ शकत नाही. विसंबत येरा मनोनी चिंता नाही आम्हाला, न गर्भवास जन्म घेता
सप्ताह महाराष्ट्राचं नव्हे हिंदूंचं असणारं आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त हा सप्ताह आहे। उपस्थित सर्व गायक वादक, मला काही परिचय नाही, हार्मोनियम वादक, साऊंड सिस्टीम, विनेकरी, चोपदार, तुम्ही सर्वजण सगळ्यांच्या नतमस्तक होतो आणि अभंगाच्या 1 तास चिंतनाकडे येतो। सप्ताह प्रभू रामचंद्रांच्या जन्मोत्सवानिमित्त आहे। उद्या प्रभू रामचंद्र जन्मोत्सव आहे। का जन्मोत्सव करायचा? प्रभू रामचंद्राकडून काय शिकण्यासारखं आहे? प्रभू रामचंद्राकडून शिकण्यासारखं फक्त एकच गोष्ट आहे, ती म्हणजे आचरण। बाकी काय नाही रामाकडे, पण रामाने काय केलं आयुष्यभर? आचरण। आणि आता सध्या कलियुगामध्ये तीच सगळ्यात जास्त गोष्ट महत्वाची आहे। तुमच्याकडे पैसा किती आहे किंमत नाही, तुमच्याकडे माणूसबळ किती आहे किंमत नाही, तुमचा अभ्यास किती आहे किंमत नाही, तुमच्याकडे काय आहे याला किंमत नाही, पण तुमचं आचरण काय आहे याला किंमत जास्त आहे। विठ्ठल काय प्रभू रामचंद्रांकडे मर्यादा होती हो? विचार करायला गेलं, रामासारखा देव नाही, रामासारखा पती नाही, रामासारखा मुलगा नाही, रामासारखा मित्र नाही, रामासारखा शत्रू नाही, रामासारखा भाऊ नाही, रामासारखा गुरु नाही, आणि रामासारखा त्या ठिकाणी आचरणशील नाही, आणि रामासारखा त्या ठिकाणी देव नाही। जेवढे काही अवतार देवाने घेतले त्यापैकी फक्त म्हणजे फक्त एकच अवतार, तो म्हणजे रामाचा, कृष्णाचाही नाही। आणि कृष्णाच्या चरित्राला त्या ठिकाणी घालवून घ्या। कालाच्या किताब तुम्ही ऐकता महाराजांचं आहे की नाही? चरित्र ते का चरावे, काय चरित्र ते उच्चारावे, केलेले कृष्णाचं चरित्र फक्त करमणुकीचं साधन आहे। उच्चार करायचा, आचरण करायचं, आचरण ह्या बाबाचं करावं लागतंय। आणि कृष्णाचं आचरण करायला गेले तर आंबी हळद संग ठेवायला लागले। विठ्ठल किती मर्यादा आहे राम अवतारात, मी सांगितलं, आता एवढा वेळ नाही मला सांगायला। महाराजांना माहितीये, मी रामाचं सांगायला लागलो होतं, आजाचा जन्म, दशरथ राजाचा जन्म, अजून बऱ्याच लोकांना माहित नाही दशरथ राजा जन्माला कसा आला, आणि तिथून पुढे राम जन्माला आला। ते उद्याच्या महाराजाचा विषय सांगता आता सांगतील त्या ठिकाणी। आणि म्हणून त्या ठिकाणी किती रामाबद्दल बोला खूप आहे। रामासारखा देव नाही, आचरण, रामासारखा भाऊ नाही, सावत्र बंधूला त्या ठिकाणी राज्य सोडून दिलं आणि हा वनवासाला निघून गेला। रावणासारखा मुलगा नाही, सावत्र आईच्या आज्ञा शिरामध्ये घेतली। रामासारखा पती नाही, असंख्य राक्षसांनी त्या रामावर जीव ओळून टाकीत होत्या, त्यावर त्या जन्मामध्ये एक वचनी, एक बाणी, एक पत्नी व्रत रामायण घडलं होतं। रामासारखा त्या ठिकाणी गुरु नाही, रामासारखा त्या ठिकाणी हनुमंत राहायचा, त्या ठिकाणी गुरु राम प्रभू त्या ठिकाणी। अशी भरपूर जेवढी वाक्य सांगितली ती सगळी रामाबरोबर त्या ठिकाणी परफेक्ट बसतात। रामासारखा शत्रू नाही, रावणाला मारल्यानंतर जगाचा मालक रावणापर्यंत जातोय आणि रावणाला विचारतो, रावणा तुला काय पाहिजे? आणि ज्यांनी बायको लिहिली आहे की नाही, जनाबाई मला सांगतात ना, कपटी आधी दली महानी वैयाशी मोक्षशी शेवकाच्या डोंगान मेरे चिंदी चायकाशी योग्य भावे वृंदावाना रावण कसा होता? रावण कसा होता महाराज? आम्ही त्या रावणाच्या काळातले का तुम्ही विचारित रावण कसं होतं? रावण कसा होता? रावण कपटी होता। रावण कसा होता? रावणाचं 14 चौकड्याचं आयुष्य रावणाने कपटीपणामध्ये आयुष्य घातलं। रावणाने कपटीपणा आयुष्यभर रावणाने कपटीपणा केला। कुठपासून? अगदी लंकेवर ताबा मिळवल्यापासून तर मरेपर्यंत रावणाने कपटीपणा सोडला नाही।
थोडक्यात सांगतो, रावण किती कपटी होता. लंका कोणाची? बोला बोला पटपट. कुबेराची. बांधली कुणी? हा बोला ना. विश्वकर्मेनी बांधली. विश्वकर्मानी. होती कोणाची? कुबेराची. आणि द्यायची कोणाला? बोला ना बोला ना. महादेवाला द्यायची. बांधली विश्वकर्म्यानी, होती कुबेराची, आणि जे बांधली होती कोणासाठी? महादेवासाठी. आता महादेवाला लंका दान द्यायची, पण संकल्प स्वराला ब्राह्मण लागत होता, आणि त्या काळात ब्राह्मण शोधायला पाहिजे, सगळे लावले. आता कुबेर हा जागीरदार होता. कुबेराने ब्राह्मण असा शोधला, त्याचं नाव रावण. कारण रावण हा जातीने ब्राह्मण होता, आहे का नाही? ब्रह्मदेवाचा बंधू आहे जो रावण, नातू आहे. आणि रावणाच्या बापाचं नाव काय? विश्रावा. विश्रावाच्या बापाचं नाव पुलस्ती, आणि पुलस्तीच्या बापाचं नाव ब्रह्मदेव. ऐकता ना? ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाचा झाला पुलस्ती, पुलस्तीचा झाला विश्रावा, विश्रावाचा पासून आला रावण. म्हणजे रावणाचा पंजोबा ब्रह्मदेव होता. रावण ब्राह्मण होता जातीने. रावणाचं कुळ हे ब्राह्मणाचं होतं. आई राक्षसी नव्हती. विठ्ठल. रावण ब्राह्मण होता. ते 10 तोंड म्हणतो ना आपण रावणाला, ते 10 तोंड वगैरे काही नव्हते. आपलं एक तोंड गावात बसत नाही, त्याचे 10 तोंड होते. ते 10 तोंड म्हणजे 10 ग्रंथी होता रावण. 10 ग्रंथ रावणाच्या मुखोद्गत होते. त्याचा अर्थ हे अद्भुत रामाने वेगळं आहे फार. रावण कसा होता? आणि रावण आणला पूजा करायला. कशाची? रावण किती कपटी, त्याचं एक उदाहरण सांगतो. रावण आणला पूजा करायला लंकेची, आणि रावण पूजा करायला बसला. आता रावणाने इतकी चांगली पूजा केली, तेव्हा मग त्याच्या आधी रावण कुठं राहत होता? प्रश्न आहे ना. ऐकताय ना माझं? ऐकताय का? मग लंक्याच्या आधी रावण कुठं राहत होता? रावणाचं ठिकाण सांगतो, भजन करा. लंकेच्या आधी रावणाचा बाप विश्रवा ऋषी हे किष्किंधा नगर मध्ये राहत होते. कुठं राहत होते? विचारा या काय महाराजाला. मला लंका मिळायच्या आधी रावण कुठं राहत होता? त्या किष्किंधेतून ब्राह्मण म्हणजे रावण आणला होता पूजेला लंकेच्या. अशी रावणाने पूजा केली. त्या पूजामध्ये अग्रेसर होता रावण. तुम्हाला कथा माहिती? एक कमी पद्धतीने शिरकमळ वाहिलं होतं महादेवाला. रावण एवढा बलाढ्य होता भक्तीमध्ये, आणि रावणाने ती पूजा केली चांगली, आणि ती पूजा महादेवाला आवडली. आता कुबेराने रावणाला दक्षिणा दिली होती पूजेची. रावणाने आपलं ते पंचांग घेतलं, झोळी घेतली. रावण चांगला होता. रावण निघाला, पण येणे आलेला कुणी? महादेवाने. हे रावणा थांब म्हणले. अरे तू काय पूजा केली म्हणला चांगली. आता रावण कपटी होता त्यानंतर. आता हे भोळ होतं, रावणाला माहिती होत. हे मला रावणा तुझ्या पूजेवर मी आनंदी झालो, म्हणजे मला उत्साह आला. म्हणजे तुला काय पाहिजे ते मागून घे. आता ते कपटी होतं. ते मला देवा मला सगळं म्हणते, फक्त राहायला मला स्वतःचा महाल नाही माझा. मग काय पाहिजे, काय अपेक्षा, काय नाही म्हणला. आता ही लंका तुमची झाली ना म्हणला, तेवढी लंकाच मला देऊन टाका. ऐकता माझं? याने कपटमानाने लंका मागितली. ते भोळ होतं. त्याने भोळ्याच्या वेशामध्ये काही मागचा पुढचा विचार न करता, कारण महादेव असे ते मागचा पुढचा विचार करीत नाही, ते विचार न करता त्याच्या पूजेवर प्रसन्न होऊन त्याला लंका देऊन टाकली. आणि तेवढ्यात पार्वती माता आल्या. म्हणजे का हो? म्हणजे पार्वती चल आपलं कैलासाला. म्हणजे का हो? म्हणजे लंका देऊन टाकली रावणाला. अहो तुम्हाला अक्कल आहे का म्हणली? लंका देऊन टाकली, माझा विचार तर घ्यायचा. तू कोण म्हणले? लंका माझी होती, मी देऊन टाकली. तेव्हा पार्वती माते शब्द दिला, तुम्ही लंका तुम्ही दिली असं ना म्हणले, पण मला न विचारता दिली.
शेवटी लंका मीच जाईल. हनुमानाची शेपटी म्हणजे पार्वती माता आहे. विठ्ठल यांनी कपटीपणाने लंका मिळवली. म्हणून पुढचा अवतार ज्यावेळेस राम जन्माला आले त्यावेळेस एवढ्या 18 औक्षणत्या वानरदळापैकी फक्त एकाला लंका माहिती झाली. त्याचं नाव हनुमंतराय. का हनुमानाला लंका सापडली आहे? का हनुमानाला लंका सापडली याचं कारणच ते हनुमंतराय अवतार कोणाचे? तुका म्हणे रुद्रा अंजनीच्या या कुमारा ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी सारंगरू अर्जुनेशी अर्जुनाच्या रथावर मारुतीराय आहेत. मला म्हणायचं तात्पर्य मारुतीराय अवतार महादेवाचे आहे. महादेवाच्या अवतारामध्ये महादेवाला लंका माहिती होती म्हणून एवढ्या माकडांपैकी फक्त लंका हनुमानाला सापडली कारण त्याला माहिती होती लंका कुठे आहे. विठ्ठल मग इतका रावण कपटी होता. किती कपटी होता मी सांगितलं. पण या कपटी अशी दिलेली मोक्ष सिद्धी देवाने मोक्ष दिला म्हणून रामासारखा शत्रू नाही. विठ्ठल इतकी मर्यादा पाळली रामाने. रामाला त्या अख्ख्या आयुष्यामध्ये आपल्या ते मात्र बदल करता आला. आला का बदल करता? रामाला बदल करता आला का रामायणात? नाही ना आला. ज्या वेळेस राम प्रभू वनवासाला निघाले बरं वाटतं ते कीर्तन का बदलायचा विषय नाही. आता बऱ्याच लोकांनी नवरा बायकोचं ऐकायची सवय. वनवास आल्यावेळेस राम प्रभू निघाला बस एवढं सांगतो अभंगाकडे. वनवासाला जायचंय पण आदल्या दिवशी राम जिनी वनवास देणार होती तिच्या महालात गेला. तिचं नाव कैकई. आता मला सांगा कैकई पुण्यवान का पापी? मी तर पाणी पितो भजन करा. विठ्ठल सांगा महिला मंडळ कैकई पुण्यवान का पापी? तुम्हाला माझी भाषा कळते ना? बोला ना. पुण्यवान मग तिचं नाव कोण ठेवेल नाही तुम्ही? नाही ना. ऐका नाही ठेवू शकत. ऐका आपल्या बऱ्याच लोकांना वाटतं चालू आहे ना तू चालू आहे का? जाऊ दे मला टाकते बरं. बऱ्याच कारण तुम्ही काय तुझं कीर्तन देत नाही. बऱ्याच लोकांना वाटतं कैकई पापी आहे. पण ध्यानात ठेवा कैकई सारखी पुण्यवान बाई आजपर्यंत जन्माला आली नाही. कैकई पतिव्रता होती आणि आपल्या तुकोबाळ्याचं सांगतात तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरील सत्ता आहे की नाही. तशी कैकई पतिव्रता होती. किती पतिव्रता होती? कैकईचे पतिव्रतेचे 14 कारण आहेत. किती कारण आहेत? 14 कारण आहेत कैकईच्या पतिव्रतेचे. पण ऐका एकच कारण सांगा मला अभंग स्वरायचं आहे ना. परत आलो तर नक्कीच सांगा कैकई मला ध्यान करून द्या. कैकई किती पतिव्रता होती एकच कारण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल कैकई किती शक्ती होती किती सामर्थ्य होती. कैकईच्या आधी दशरथ राजाला किती बायका होत्या? बोलाजी 2 बायका. पहिलीचं नाव कौशल्या दुसरीचं नाव सुमित्रा. आणि 2 बायकाचा संसार करून त्याचं वय झालं 60. किती झालं? कोणाचं? दशरथ राजाचं. 2 बायकाचा संसार करून त्याला काय मुलबाळ झालं नाही दशरथ राजाला. त्याने असा विचार केला हे झालं म्हणजे त्या ठिकाणी काय करू आपण? अजून एक लग्न करू आणि अजून एक लग्न करून जर मुलबाळ तिच्यापासून जर आपल्या झालं ना म्हणजे तो चांगलं होईल. वय किती? आणि 60 वर्षाचा दशरथ राजा त्या ठिकाणी सोयरी पाहायला जातोय. विचार केला कुणाची मुलगी करायची आणि विचार करून त्याला छपा कळाला आपल्या भाषेत. त्या राजाचं नाव होतं अश्वपती. कोण?
कैकेयीचा बाप होता तो. कैकेयीच्या बापाचं नाव काय बोला? अश्वपती. त्या अश्वपतीच्या राज्यात गेला. अश्वपतीने पाहिलं मोठा दशरथ राजा अयोध्येचा राजा होता. या म्हणजे राजे काय काम काढलं? म्हणजे काय नाही, काम तुमच्याकडेच. म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला एक मुलगी म्हणजे हो आहे ना. काय नाव? म्हणजे कैकेयी. ठीक आहे म्हणले. मग तिला जरा मला देऊन टाकता का म्हणले. त्याने खालूवर पाहिलं म्हणजे हे वय 60 झालं याला 2 बायकांना आता माझ्या मुलीचं वाचवं करायला आला म्हणला. तो म्हणला राजे तुम्हाला मुलगी द्यायला माझं काही इच्छा म्हणजे माझं काय हरकत नाही, पण एक आता याच्या मनात नव्हतं द्यायची म्हणून. म्हणजे एकच कैकेयी मी तुमच्या पुढे आणतो. तिने जर तुम्हाला पसंत केलं, कुणी ऐकता ना, तुम्हाला जर कैकेयीने पसंत केलं आणि ती जर हा म्हटली तर तुमच्या दोघांचं लग्न लागेल म्हणजे. आता राजाला माहिती काय हरकत नाही. आलं म्हणजे कैकेयीला आपल्याला दाखवायचा कार्यक्रम असतो. आता माझा नाही झाला, तुमचं झाला असेल सगळ्याच. काय ती आणली मुलगी दाखवायला कैकेयी. कैकेयी आली, दशरथ राजाच्या चेहऱ्याकडे पाहिलं. आता अश्वपतीच्या मनात होतं, बापाच्या मनात तिने नाही म्हणावं, पण सगळं उलट झालं. तिने दशरथ राजाकडे पाहिलं आणि कैकेयी सांगितलं मी लग्नाला तयार आहे म्हणली यांच्या संग. झालं का म्हणजे आता सगळं वाटवं झालं. कैकेयीला मागं लावलं, लग्नाची तारीख काढली आणि लग्नाच्या दिवशी तो अश्वपती बाप आपल्या कैकेयीच्या मुलीच्या त्या खोलीमध्ये जातोय आणि कैकेयीला बाळा तिच्या डोक्यात हात फिरवला. बाळा अगं हाताने वाटवं करून घेतलं, माझ्या मनात होतं नाही म्हणावं तू, पण तू त्याच्याकडे बघून हा का म्हटली त्याचं कारण सांग मला. ऐका बरं का बारीक, तू का हा म्हटली याच्या संग लग्नाला. त्यावेळेस कैकेयीने सांगितलं बाबा बसा म्हणली. बापाला बसवलं आणि सांगू लागली बाबा मला माहिती आहे माझ्या आधी त्याला किती बायका आहेत बोला ना. 2 बायका आहेत. तुम्हाला वाटलं असेल मी त्याच्या राज्याकडे त्याच्या श्रीमंतीकडे बघून मी हा म्हटले, अजिबात नाही. त्याचं वय 60 हे मलाही कळालं. माझ्या आधी 2 सवती नांदतायत माझ्या आधी ते मला माहिती आहे. मग तरी बाप विचारतो तू का हा म्हटली. आता ऐका त्याचं उत्तर. ती म्हणली बाबा तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहित नाही, पण मला लहानपणापासून मला माणूस वाचता येतो. ऐकता ना काय म्हणली कैकेयी? माणूस वाचता येतो आणि प्रत्येकाला माणूस वाचता येतो, पण तेवढा अभ्यास आपला नाही. ब्राह्मण लोक येतोय हात बघून सांगतात, पण यांच्या पुढं कैकेयी होती. कैकेयी त्या माणसाच्या हे असतं ललाट म्हणतो आपण त्याला, काय हे काय असतं आपलं ललाट कपाळ, त्याला आपण आठ्या म्हणतो. आठ्या असं वर खाली गावलं त्या आठ्या येतात. तिथं आपलं भविष्य लिहिलेलं असतं, हातावर नसतं. हे बावळट लोक आहेत हात बघून सांगणारे. भविष्य हातावर नसतं आणि या एखाद्याचा हातच नसतील मग त्याला भविष्यच नाही का. त्याला काय म्हणणं आहे तुमचं? एखादा जन्मताच बिगर हाताचा आला मग त्याला भविष्य नाही का? आहे. भविष्य पुढं असतं ध्यानात ठेवा, ललाटावर भविष्य असतं. आता मुख्य कारण आहे का कैकेयी सांगितलं बाबा मला माणूस वाचता येतो, तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहिती. म्हणजे हो. त्याच्या डोक्यात आलं आपल्या मुलीला माणूस वाचता येतो. म्हणजे कैकेयी मग असं तू काय वाचलं कुणाच्या डोक्यावर? दशरथाच्या ललाटावर काय वाचलं? ती म्हणजे बाबा मी त्याच्या कपावर एकच वाक्य वाचलं. नीट वाक्य आहे का तुम्हाला कळत कैकेयी किती पवित्र होती आणि किती विचारपूर्वक होती. म्हणजे त्याच्या कपाळावर एकच वाक्य लिहिलंय बाबा. काय म्हणजे त्याच्या कपाळावर लिहिलं वाक्य मी तुम्हाला सांगते. त्याच्या कपाळावर लिहिलं आहे जगाचा मालक. ऐकता ना, जगाचा मालक याच्या कुळामध्ये अवतार घेईन. हे कोणाच्या कपाळावर लिहिलंय? दशरथ राजाच्या. ते म्हणलं ठीक आहे ना त्याच्या कुळात अवतार घेईन जगाचा मालक, पण तू का हा म्हटली? मग बाबा ही जस खरं कारणाने म्हटले माझ्या आधी 2 बायकाचा संसार आहे. कुणाचा? मग त्या 2 बायकांना आतापर्यंत एकही मुलगा झाला. ऐकताय तुम्ही? मला होईल का नाही हे मला माहित नाही. मला होईनच हेही नाही आणि नाही हेही मला माहित नाही. पण याची जर मी बायको झाली आणि याच्या पुढे रामाने अवतार घेतला आणि राम जर याला बाप म्हणणार असेल
तर निश्चित मला आई म्हणून. याच्या कुळात घेणार ना अवतार. मग तो 4थ्या बायकोपासून होईल नाही तर 5व्या पासून आता 10 बायका करील. मला घेणले नाही त्यासोबत घेणले नाही. मला होईल का नाही हे मला माहित नाही. पण जर याला राम बाप म्हणणार असेल, जर मी त्याची बायको झाली तर जगाचा मालक मला काय म्हणन? आई म्हणून. इतकी काही काही पवित्र होती. मला सांगायचं आशा काही काही कर. जगाचा मालक वनवासाला जायच्या आदल्या दिवशी गेला. तिथं होतो ना आपण, म्हणजे आई मी वनवासाला चाललो. त्यावेळेस काही सांगितलं रामा एक बाळा सांगते तुला वनवास मी तुला दिला म्हटले. आता का दिला होता त्याची 14 कारण आहे बरं. आता इकडे घुसळते मग ते काय सगळं लांब लांब जाईल. फक्त एकच सांगतो काही रामाला वनवास का दिला. जो अयोध्याचा जो राजमुकुट होता ना, कुणाचा? दशरथ राजाचा राजमुकुट तो अयोध्येमध्ये नव्हता. तो वालीने नेला होता. कुणी नेलता? वालीने. तुम्ही ती रामानंद सागरची मालिका घरी जाऊन बघा. आता इथून घरी गेले जेवायचं नाही काय नाही का जेवण येण्याची. मग जेवण करून जा, नाही तुमच्या डोक्यातून देईन. जेवू नका आधी बघा ती मालिका, तुमच्या डोक्यातून जाईल. बाकी सगळं सोडून द्या. कीर्तन एकच ऐका. कीर्तनातून घरी गेले युट्यूब काढायचं, त्याच्यावर रामानंद सागरची रामायण मालिका पाहायची लावायची. त्या रामानंदाच्या सागरच्या मालिकेमध्ये दशरथ राजाच्या डोक्यावर काही दिवस राजमुकुट आहे. किती दिवस आहे? काही दिवस. आणि शेवटच्या टायमाला रामवंशाचे जायच्या आधी दशरथाच्या डोक्यावर राजमुकुट नाही. मरताना दशरथ राजाच्या डोक्यावर राजमुकुट नाहीये. त्याच्या आधी पहा काही दिवस राजमुकुट आहे आणि काही दिवस राजमुकुट नाही. मग तो राजमुकुट कुठे होता? तो वालीने नेला होता. मग वालीने का नेलता त्याची कथा मी सांगत नाही. वालीने नेला होता तो कैकेयीने वालीला दिला होता आणि सांगितलं होतं हा राजमुकुट मी तुला देते, पण याला आणायला मी रामाला पाठवेन आणि तोच राम तुझा वध करेन. म्हणून रामाने वाली मारला आणि तो राजमुकुट घेऊन आला. कारण राज्याभिषेक का थांबला तर त्या राजमुकुटाशिवाय राज्याभिषेक होणार नव्हता. मला जे कारण सांगायचं ते फाटे फुटायला लागले पण सांगितलं. त्यानंतर कैकेयीकडे आला. आई मला उद्या वनवासाला जायचंय. कैकेयीने सांगितलं आम्हाला तू वनवासाला जाशील म्हणजे पण मला झोप येणार नाही ना 14 वर्ष. मी तुला वनवास दिलाय. त्यावेळेस कैकेयीने सांगितलं एक काम कर, तू वनवासाला चाललाय रामा. कैकेयीकडे एक ग्रंथ होता. ऐका ना माझं. कैकेयीकडे काय होता? ग्रंथ होता. कोणता ग्रंथ होता ऐका? त्याचं नाव रामायण. कुणी दिला होता? वाल्मिकी ऋषीने. आणि तो ग्रंथ कैकेयीने काढला आणि रामाच्या हातात दिला आणि रामाला सांगितलं रामा अरे बाळा तुला 14 वर्ष काढायचे वनात. किती? 14. पण बसायचं कुठं? झोपायचं कुठं? मारायचं कोणाला? खायचं कोणाचं? कोणत्या दिशेने जायचं हे तुला काही माहिती आहे का? रामाने सांगितलं नाही. मग रामा हे ध्यानात ठेव, हा ग्रंथ मी तुला देते. हा ग्रंथ वाचायचा. उद्या काय करायचं? उद्याचा प्रवास काय करायचा? तो आदल्या दिवशी सगळा प्रवास वाचायचा आणि तसं पाहून टाकायचं. विठ्ठल त्याचंच वर्णन नामदेव महाराज सांगतात. बोलिला वाल्मिक तैसीची करीन वर्तने रावेन नाम
ऐकताय ना? त्याचं दर्शन घेतलं रामायणाचं त्या ग्रंथाच. रामाने तो ग्रंथ पुन्हा दाखवण्यात फक्त रामालाच माहिती होता. तो झोळीत टाकला आणि जगाचा मालक निघाला. कशाला? प्रवास करायला निघाला. उद्या काय करायचं हे आदल्या दिवशी राम त्या ग्रंथात वाचित होता. काय करीत होता? मी फक्त मला राम मर्यादा किती पाळली मला ते सांगायचे, बस. याच्या पलीकडे नाही सांगायचं. म्हणून एवढी पण लांब आणलंय. उद्या ग्रंथ उद्या काय करायचं आदल्या दिवशी राम वाचित होता. उद्या कोणत्या दिशेला जायचं, कोणत्या साधूच्या आश्रमात जायचं, कोणाची भेट घ्यायची. कारण राम जन्माच्या आधी ते साधू जन्माला आलेले होते. रामाला काही साधूची नावे माहिती होती. निघाला राम असंच अयोध्या सोडली आणि एका जंगलामध्ये रामाने कोपी बांधली. रामाने ऐकताना कोपी बांधली. 2-3 दिवस तिला मुक्काम केला. आता तिथून हलायचं, तिथून पुढे जायचंय. रामाला प्रश्न पडला आता पुढं जायचं. हे सीतेला चोरी जायच्या आदल्या दिवस सांगतोय. सीता उद्या चोरीला जायच्या आदल्या दिवशीची कथा आहे. रामाने विचार केला उद्या काय व्हायचं माझ्या आयुष्यात, मला बघावं लागत ना. ग्रंथ उचकून वाल्याचा. म्हणून रामाने तो ग्रंथ काढला आणि एका झाडाखाली राम जाऊन बसले. रात्रीची वेळ होती. राम वाचायला लागले आणि उद्याचा दिवस काढला. उद्या काय होणार आहे, उद्या काय करायचंय त्या ग्रंथात लिहिलं होतं. त्या अध्यायात रामा उद्या सकाळी सूर्य उदय नेहमीसारखा होईल. ऐकताय तुम्ही? सूर्य उदय झाल्यावर तुम्ही तुमचं सगळं स्नान संध्या आटोपता. तुम्ही तिघं आनंदामध्ये असता, लक्ष्मण सीता आणि तू. पण तुमच्या आनंदावर दुःखाची सावली त्या दिवशी पडेल म्हणजे उद्याच्या. राम पुढे वाचित होता. काय सावली? पण रामाच्या मनात उत्सुकता लागली. राम वाचायला लागला पुढे काय होईल. पुढे जाऊन असं निघालं रावणाचा मामा, काय नाव? मारीच. तो मारीच हरणाचं रूप घेऊन येईल. तुझ्या कुटी समोरून जाईल. त्याच्या देहाच्या शरीराच्या कंचुकीचा मोह सीतेला होईल आणि त्या लोभापायी सीता रामा तुला त्या हरणाच्या मागे पाठवी. तू तिकडे गेल्यावर तू लक्ष्मणला त्या ठिकाणी बोलून घेशील आणि तुम्ही दोघं नसताना रावण गोसाव्याचं रूप घेऊन येईल आणि सीताला काय करील? पळवून नेईल. अध्याय संपला. आता मला सांगा, सीता उद्या मारीच नावाचा रावण त्या मामा हरणाचं रूप धरून येईल आणि रावण उद्या सीतेला घेऊन जाईल. हे रामाला कधी माहिती होतं? बोला ना. आदल्या दिवशी. मग मला सांगा, मी विनोदाने सांगत असतो, विनोद करत असतो. मला सांगा, कल्पना करा आताच्या कलियुगातल्या जर रामाला असं कळायला असतं उद्या तुझी बायको चोरीला जायची, त्याने तो अध्याय ठेवला असता का? त्यांनी त्या अध्यायाला काडी लावली असते. जाऊ मला माझी बायको चालली म्हणला, याचं काय अध्यायाचं पालन करू म्हणलं असतं. पण ऐका, या जगाच्या मालकाकडे जगाच्या माल तसा कसा रडला. एक तर 14 वर्षाचा वनवास होता, चालूच झाला नाहीत का? पण याच्यामध्ये सीता जायची होती. रामाला हे आदल्या दिवशी माहिती होतं. हरणाच्या मुळे सीता जाणार आहे. तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी सकाळच्या परी जेव्हा हरिण आलं ना, तेव्हा जगाचा मालक त्या हरणाच्या मागे गेलाच. याला म्हणायचं मर्यादा पुरुषोत्तम विठ्ठल. अशा रामाचा अवतार आणि त्याची रामनवमी उद्या आहे. म्हणून त्या राम एवढं का सांगितलं तर रामासारखं आचरण. म्हणून रामाच्या पाठीमागे एक शब्द लागला जातो, त्याचं नाव आहे मर्यादा पुरुषोत्तम. हा शब्द कोणाच्याच मागे लागला आजपर्यंत. कारण तेवढी मर्यादा दिली. उठ्ठाला मर्यादा आहे, त्याला बसताना मर्यादा आहे, त्याला खाताना मर्यादा आहे, त्याला चालताना मर्यादा आहे, त्याला पाहताना मर्यादा आहे, त्याला झोपताना मर्यादा आहे. त्यांनी अख्खं आयुष्य त्या रामाने मर्यादा पुरुषोत्तम म्हणून घातलं. म्हणून आज त्याचा लाखोनी सत्य होत आहे. असा रामाचा अवतार आणि त्यानंतर कृष्णाचा अवतार, त्यानंतर वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत
कृष्ण अवतारात देवा कोणी एक कर्म चुकलं, राम अवतारातही चुकलं, कृष्ण अवतारातही चुकलं, सगळ्या अवतारात देवाचे कर्म चुकत आलेले. देवाला काय कर्म काय चुकलं होतं काय? ऐक नाही, तू का म्हणे कर्म लेखा आणि न कळेची ब्रह्मधिका. ऐक नाही, देवाला कर्म भोगावं लागत आहे. मग कृष्ण अवतारात कर्म केलं प्रमाण आहे. नेनो ब्रह्म मार्ग चुकले, नेनो ब्रह्म मार्ग चुकले, उरे पंढरपुराशी आले, भक्ता पुंडलिक कृष्णावतारातून निघाला आणि पंढरपुरात येऊन उभा राहिला आणि तिथं पुंडलिकाने पाहिला. कार्य पुंड्या मातलाशी उभे केले विठ्ठलाशी, आयसा कैसा तुडे भीट मागे भिरकावली. पुंडलिकाने पाहिलं वीट भेटले हाय म्हणता याच्यावर उभा. आणि तिथून पुढं मग भक्त पुंडलिकासाठी देवतीत आले आणि आल्यानंतर मग सगळ्या संतांच्या मांडी आया त्या पंढरपूरच्या दिशेने वळायला लागल्या. देवाने आला आणि मग संतांनी तोंड भरून त्या पंढरपूरचं कौतुक केलं. आणि मग वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत भगवान पांडुरंग परमात्मा आणि मग त्या देवाची भक्ती वाढली. कुणाची? परमात्म्याची. मग ज्ञानोबराय तुकोबराय आदी करून सगळे संत, सगळ्या संत त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या भक्ती पांडुरंगाचं त्या ठिकाणी यांनीच आणलं होतं. आणि याला रूपाबय करुणी खये हरिदासी आणि याला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. आणि मग त्या भगवंताची भक्ती ही संत महात्मे करू लागले. आणि भक्ती करत असताना इतकी भक्ती करू लागली पांडुरंग परमात्म्याची का यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल त्या भक्तीने झाला. तुकोबरायाकडे जर पाहिलं, ज्ञानोबरायाकडे जर पाहिलं तर त्यांच्या जीवनाचा प्रकाश त्याचा परिणाम आपण केला तर त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडून आल्या त्याचं केवळ कारण आहे ती म्हणजे भक्ती. सगळ्या संतांकडे पाहिलं तर सगळे संत असमाधानी का समाधानी आहेत? बोला ना, संताकडे काय समाधान आहे. ज्ञानोबरायाला विचारा ना, ज्ञानोबराय तुम्ही समाधानी आहात का? ज्ञानोबराय सांगतात मी समाधानी आहे म्हणून सगळ्या जगाला समाधानी सुखी करण्याची प्रतिज्ञा करतो ना. आता विश्वात मगे देवे हे सगळ्या मी सुखी आहे म्हणून सगळ्यांच्या सुखाचा मी विचार त्या ठिकाणी करतो. अवघाचे संसार सुखाचा करीन आनंदे भरेन गिरी. तुकोबरायाला विचारलं काही लोकांनी महाराज तुम्ही समाधानी आहात का? महाराजांनी तर याचं कारण सांगून टाकलं. म्हणजे मी समाधान आहे ना याचं कारण एकच आहे, सदानाम घोष तुकोबरायाकडे किती समाधान होतं. ती ताकद फक्त
त्याची होती, किती समाधान होतं. तुकोबरायाच्या जीवनाकडे पाहिलं ना, इतकं समाधानी तुकोबराय होते. कारण तुकोबरायाचं जीवन म्हणजे वादाच्या भवऱ्यात सापडलेलं जीवन. ऐकता ना, तुकोबराय जीवन कसं आहे? वादाच्या भवऱ्यात सापडलेलं आहे. तुकोबरायला कोणी सोडलं? कोणीच नाही सोडलं. तुकोबरायचं जीवन हे वादाच्या भवऱ्यातलं जीवन आहे. नदीमध्ये जसा भवरा असतो ना, तसं तुकोबरायचं जीवन आहे. विठ्ठल तुकोबरायचं जीवन जर पाहायला गेलं, तुकोबरायचं सामर्थ्य, तुकोबरायचं विचारशैली, तुकोबरायचं ज्ञान हे वेड्यापेक्षा शहाण्याला नाही पचलं, खपलं नाही. ऐकता ना, तुकोबरायचं ज्ञान कुणाला नाही खपलं? शहाण्याला काय वेड्याला? बोला ना, शहाण्या माणसाला नाही खपलं. आणि तसंच आहे, जर माणूस पुढे चालला ना, ते वेड्याला काही घेणं नसतं, शहाण्याला जास्त त्रास होत असतो. तुकोबरायचं वर्चस्व हे शहाण्याला नाही खपलं, पण तरी सुद्धा तुकोबराय किती समाधानी होते. आणि ज्यांनी काठी मोडूस तर बदाडलं सकाळी, आणि संध्याकाळी कीर्तनामध्ये तो माणूस दिसला नाही. तुकोबरायने कीर्तन बंद केलं, नाव त्याचं मंबाजी, आणि त्याच्या घरी गेले. मंबाजीने पाहिलं तुकोबराय आलेले, खाली मान घातली. तुकोबराय त्यांच्या पायाजवळ जाऊन बसले. मंबाजी, वा अहो माझ्याकडे पाहा ना. मंबाच्या डोळ्यात पाणी आलं. तुकाराम माझ्याकडे पाहिलं. अहो तुकोबराय काय म्हणावं म्हणजे तुम्हाला? अहो सकाळी मी पुराप्रमाणे तुम्हाला मारलं आणि तुम्ही मला कशाला माझ्याकडे आले? अहो मंबाजी, बुवा मी सकाळचं विसरून गेलो म्हणले. अहो तुम्ही जर कीर्तन नसले ना तर मला कीर्तन करू वाटत नाही हो. म्हणजे तुम्हाला तुमचे हात दुखतात का? मला मारल्यामुळे मी तुमचे हात दाबून देऊ का? अजून किती समाधान पाहिजे? विठ्ठल किती समाधानी होते. परमात्म्याचं समाधान होतच, पण संसारात सुद्धा किती समाधान होत. किती समाधान तुकोबरायचं. तुम्हाला कथा माहिती आहे, मी आला जेवायला बसला, ते आमच्यात मीठ नव्हतं, पण तुकोबरायने बरंच शब्द केला ना जिजाबाईला. जिजाबाई खायला लागली, मग म्हणजे आवडायचं मीठ नाही तुम्ही म्हणायचं ना. ते म्हणले मला काही घेणदेणच नाही ना म्हणले. इतकं समाधान तुकोबराय करत. आता भरपूर गोष्टी सांगल्या चालले. इतके समाधानी तुकोबराय होते. रोज रामकृष्णारी, रोज भंडारा डोंगर, भामचंद डोंगर, भैऱ्या नावाचा डोंगर, रोज भजन, रोज तोच दिनरजनी हाची धंदा, गोविंदाची पवारी. ऐकत नाही पांडुरंग ध्यानी, पांडुरंग जागृते स्वप्ने, पांडुरंग. तुकोबराय पांडुरंगच झाले. आणि असेच तुकोबराय एक दिवस भंडारा डोंगरावर निघाले भजनाला. गावातले चांदार साधक वर्ग बसलेले होते. तुकोबरायच्या रस्त्याने चालले आणि सहज एका साधकाची लक्ष तुकोबरायाकडे गेलं. अरे बघा ना म्हणले, काय तुकोबरायच्या चेहऱ्यावर तेज आहे, काय समाधानी आहे तुकोबराय. तेवढे आपल्याला समाधान नाही, आपणच मूर्ख आहेत म्हणले. मग समाधान जर पाहिजे असेल तर संताकडे जावं लागतं. त्यांची चर्चा चालू झाली. एकाने तुकोबरायला आवाज दिला, तुकोबराय रामकृष्ण हरी महाराज या ना म्हटले. तुकोबराय गेले, विना होता हातात. महाराज रामकृष्ण रामकृष्ण. महाराज अहो तुमच्याकडे कधी पाहिलं तुमच्यावर दुःखाची छटाच नाही म्हणली. कधी समाधानी जीवन आहे म्हणले तुमचं, किती सुखात आहे हो, किती समाधान आहे म्हटले. तुकोबरायने विचारलं म्हणजे अहो याचं कारण काय? तुकोबराय म्हणजे अरे याचं कारण एकच आहे, आम्ही काय करतो सदा नाम घोष करो हरी कथा. त्या भगवंताचं नामस्मरण करतो, त्या भगवंताच्या भक्ती करतो आणि त्या भक्ती भावाच्या भक्तीवर आम्ही एवढ्या मानतो, बाकी काय. महाराज अहो तुम्ही भक्ती करता आणि भक्तीमध्ये सुख आहे का? अहो आहेच ना म्हणले, भक्तीमध्ये सुख. आणि भक्तीमध्ये सुख नसतं म्हटले तर हे समाधान दिसलंच नसतं तुम्हाला.
महाराज एक सांगू का, तुम्ही भक्ती करता आणि आम्ही भक्ती करतो, पण आमच्या भक्तीमध्ये काय आम्हाला आजपर्यंत सुख मिळालं? तुकोबाने यांच्याकडे चांगल्या दृष्टीने पाहिलं, म्हणजे असं करा ना, तुम्ही कोणती भक्ती करता? ते म्हणजे आम्ही आतापर्यंत लय भक्ती केल्या, पण आम्हाला देवच नाही प्राप्त झाला आणि सुखही नाही मिळालं. महाराजांनी यांच्याकडे पाहिलं, म्हणजे असं होऊ शकत नाही ना म्हटले, कारण सुख आहेच, भक्ती केली तर सुख मिळतं हा सिद्धांत आहे म्हटलं. मग तुम्हाला कसं मिळत नाही? मग याचं कारण आपण शोधू. तुकोबाने सांगितलं, एक तर मग तुमचा देव अपूर्ण नाही, काय देव अपूर्ण नाही, किंवा मग तुमची भक्ती अपूर्ण नाही, आणि म्हणून मिळणारं फळ सुद्धा तुम्हाला कसं मिळतं? अपूर्णच मिळतं. अपूर्ण अधिक अपूर्ण, बरोबर बोला ना, अपूर्ण अधिक अपूर्ण बरोबर काय? अपूर्णच ना, का पूर्ण होईल? काही लोक म्हणतात पूर्ण होईल, येते अपूर्ण अर्धवट अधिक अर्धवट बरोबर, अर्ध अधिक अर्ध बरोबर, काल झालं तो सगळ्या अर्ध अधिक अर्ध बरोबर काय? नाही एक भजन करा, सांगतो असं खेडेगाव होतं. त्या खेडेगावामध्ये एक जण सकाळच्या पारी उठला आणि उठल्यानंतर त्याला दुष्टिक्षेपाचा आजार झाला. दुष्टिक्षेप होतो ना, त्याला एकाच डबल दिसायला लागलं. बायको एकच दिसायला, जेवायचं ताट एकच दिसायला, घरामध्ये सगळे माणसं एकच पण दिसायला दोन. 8 दिवस त्याच्या मागे दुखणं लागलं, वैतागलं. शेवटी पाहुण्या लावायला सांगितलं, एक काम कर, नगरला जा, आमचं डॉक्टर म्हणजे चांगलं आहे, डोळ्याचं आहे. हे गाडी बसलं, गेलं तिथं डॉक्टरच्या दवाखान्यात गेलं, डॉक्टरच्या केबिन मध्ये गेलं, वाजवलं, डॉक्टर म्हणलं या आत. ते बसलं, जाऊन आत गेलं. आता नेमकं डॉक्टरचं थोबड भितडीकडं आणि हे बसला डॉक्टरच्या पाठीमागं. डॉक्टर भिंती करतो ना डॉक्टरचं, बोला म्हणला. डॉक्टर काय काम करीत होता, करा बोला म्हणला. काय काम म्हणजे काय? डॉक्टर मी लांबून आलो. काय काम म्हणजे काय नाही, मला 8 दिवसापासून किती दिसतंय बोला, एकाच डबल दिसतंय. म्हणजे असं डॉक्टरने त्याच्याकडे तोंड फिरवलं पेशंटकडे. का म्हणजे कोण आले म्हणजे निघळ्यावर काय होतं, एकाच डबल दिसतंय. किती दिवसा? 8 दिवसापासून. अरे तुम्हाला 2 दिसतंय, तुम्ही 4 जण करून आलात. नाही कळलं तुम्ही ऐकायला दिले काय? कीर्तन असं तत्पर आहे. तुम्हाला डबल दिसतंय, तुम्ही किती जण आलात? डॉक्टर किती म्हणला? 4. आता मला सांगा, याला दिसत होतं डबल आणि डॉक्टर दिसत होतं 4. आता डॉक्टरचे डोळे घालीन का नाही? मग पेशंट अर्ध, डॉक्टर अर्धा आणि मिळण्याला उपचार कसा? आता म्हणावर पूर्ण नाही ना, अर्धाच आहे ना. तसं तुकोबाने या साधकांना सांगितलं, अरे तुमची भक्ती अपूर्ण आहे, किंवा तुम्ही ज्या देवाची भक्ती करता तो देव अपूर्ण असावा, आणि म्हणून मिळणारं फळ तुम्हाला कसं आहे? अपूर्ण मिळतं. त्यावेळेस तुकोबाने विचारलं, तुम्ही कोणत्या देवाची भक्ती करता? बरेच कीर्तनकार सांगतात, आमचे सोमवारी महादेवाची, मंगळ देवीची, अमकं तमकं फलानं विष्णू बरंच सांगतात, ते तुम्हाला पाठी. म्हणजे असं तुम्ही एवढ्या देवाची भक्ती सगळ्यांनी सांगितलं. आम्ही कोणी म्हसोबाची करतं, कोणी खंडोबाची करतं, कोणी देवीची करतं, कोणी काय सगळ्या देवाची सांगितलं. पण सगळ्या देवाचं तुकोबाने ऐकून घेतलं, एकच प्रमाण सांगितलं, तुम्ही ज्या देवाची नावं सांगितली ना, म्हसोबान येतात आमकं, हे देव सगळे भिकार चोचे. कोण म्हणतंय? तुकोबा आहे. हे शेंद्राचे देव होते ना, सगळे हेंद्रचे. मग तुम्ही म्हणता शेंदूर मारुतीला पण आहे, तो अपवाद आहे. मारुतीने शेंदूर लावून घेतला आणि ह्या देवाला शेंदूर लावावा लागतो, याच्यामध्ये फरक आहे, ध्यानात ठेवा. म्हणजे शेंद्राचे देव, अरे हे देव ना, हे देव नाहीच ना, ते तुमच्या मनाचे देव आहेत म्हणले. मी नाही सांगत. तांब्या पितळाचे बाहुले केवढे,
नाथ बाबा सांगतात तांब्या पितळाचे बाहुले केले. माझ्याकडे बघा, कुठलं गावातलंच आहे ना, माझ्याकडे बघा विठ्ठल काही देव आपल्या मनाचे आपणच केले. कसे? कोणाच्या घरी तांब्याचे, कोणाच्या घरी पितळाचे. हे देव कुणी केले? घोड्यावर बसलेला खंडोबा हे कुणी सांगितलं? तू म्हणलाय का? घोड्यावर बसलेला खंडोबा असतो हे कुणी सांगितलं? ज्ञानोबानी का तुकोबानी? अजून तर मला नाही प्रमाण सापडलं. नाहीच ना. हे आपल्या मनाचे. बरं, आपल्या मनाचीच भक्ती खंडोबाला भांडायला लागतो कोणी सांगितलं? रविवारी खंडोबाचा दिवस, त्या दिवशी बोकड चलत आणि त्याचा जावता सोमवार महादेवाचा, त्या दिवशी चलत नाही हे कुणी सांगितलं? मनाचेच कारभार आहे आपल्या. आपली सगळी भक्ती मनाचीच आहे ना. मी एक सांगू का, आपण भक्तीच्या लायकीचीच नाही. तुम्हाला रागीन माझ्या बोलण्याचं. अहो आपण नारळ फोडतो. नारळ तुम्ही काय करता मला ते सांगा. नारळ फोडता ना? हा म्हणा ना, फोडता का नाही? जर नारळ नाशक निघालं तर काय शब्द आहे तुमच्याकडे? पावलं. पावल्या नारळ आपल्या अंगावर बसतो तो का देवाच्या? तुझ्या अंगावर वाटलं काय फाशी काय? नारळ जर फोडलं तर नाशक निघालं तर पावलं म्हणतो, आणि चांगलं निघालं तर घरी मसाल्या पोहोच जात आहे. बरोबर? देवाला उदबत्ती लावतो. लावताना उदबत्ती कोणाला? देवाला. पण उदबत्तीचा वास जो आवडल तो देवाच्या आवडीचा आणतो का आपल्या आवडीचा? नाही कळत तुम्हाला? उदबत्ती आणता देवासाठी आणता, पण वास तुम्हाला आवडला असा आणता का देवाला आवडला असा आणता? किती भक्ती लायकी आहे आपली, लायकवान भक्ती. काही लोक आम्हाला त्यांचं देवघर दाखवायला नाही. देवघर नाही म्हणत, चला बाबा आमचा देवारा बघायला. आता याचा देवारा झाला तो काय देवारा दाखवे नाही. आपली भक्तीच नाही. अहो आपले सारे निवद जर केले आपण निवद म्हणतो बरं का आपल्याला, संताचा नैवेद्य, हातीचा नैवेद्य, आणि आपले निवद अशा चाणक्या एवढाच चाणका देवाला. एक भज 36 ठिकाणी ठेवतो आपण. अख्खं भज कधी देवाला नाही. त्या जुलाब लागत का देवाला मला ते कळत. आमटीची गंमतच वेगळी. अशी आमटीची पै वर करायची, ज्या देवाला लागल ते देव आपोआप वरून घेत. आपली अशी भक्ती आहे. ही भक्ती सगळी तुकोबाने पाहिली आणि याचा धिक्कार केला. म्हणजे अरे 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 तुमचा देवच नाही आणि तुमची भक्ती लायकवान नाही, म्हणून तुम्हाला समाधान आणि सुख मिळेल. आता या सगळ्या बसल्या लोकांनी म्हणजे महाराज तुम्ही आमच्या देवाला भिकार चूट म्हणले, आमक म्हणले, तमक म्हणले, ठीक आहे म्हणले, आमची जरा उद्या बाजूला म्हणले, पण तुम्ही ज्या देवाची भक्ती करता ना, तुम्ही ज्या देवामुळे समाधानी आहात ना, तुम्ही ज्या देवामुळे सुखी येत ना, तो देव कुठे? तुकोबाने सांगितलं तो आमचा देव सामान्य नाही. तुम्ही ज्या देवाची नावं सांगितली का त्या देवांचा देव आहे. तो या देवांचाही देव बळ्या माझा पंढरीराव. अरे आम्ही या देवाची सेवा करतो ना, तो या देवाचा देव आहे. कुठे? जम्मू या देवा माझे एक पंढरपूर पंढरपुरात उभा आहे महाराज. ठीक आहे म्हणजे तुमचा देव पंढरीत आहे, पण कसा आहे? अभंगाच्या पहिल्याच्या दर्शन Oh
देवाची ओळख सांगितली. अभंगाचं दार मी तिथून आज शिरलो. तुकोबाई म्हणतात, आम्ही ज्या देवाची भक्ती करतो तो देव कसा आहे ऐका म्हणते. भोळे, भाविक, जुनाट, चांगले. आता तुकोबाईच्या मुखातला शब्द गेला भोळा. काय शब्द गेला? भोळा. आता ज्या साधक लोक होते समोर जे विचारणारे ती हुशार होती. तर महाराज काय सांगता? अहो काय ते चांगलं सांगा. तुकोबा म्हणजे काय झालं? म्हणजे तुम्ही म्हणता भोळा आहे आणि एकीकडे तुम्हीच सांगितलं चतुरा तो गुण लावण्याची मुकुट सकळा धन्य तोची देव चतुर महाराज काय सांगता? तुम्ही सांगता चतुरे आणि तुम्ही सांगता भोळा आहे. कस काय जमायचं? एकाच माणसा म्हणलं तो नालायक आहे आणि दुसऱ्याशी म्हणत नाही त्यासारखा चांगलं नाही जमून का म्हणजे असं नाही ना जमायचं. मग तुम्ही देवाला म्हणता भोळ आहे आणि तुम्हीच म्हणता देव कसा आहे? चतुर. मग आता चतुर कसा आणि भोळा कसा आम्हाला सांगा ना म्हटले. तुकोबाईने सांगितलं ऐका. तुकोबाई म्हणजे अरे आमचा देव किती चतुर आहे तुम्हाला माहिती आहे का? हिरण्यकश्यप नावासारखा राक्षस मातला होता. त्यांनी तप केलं कशासाठी? मरण नकोय म्हणून. देव प्रसन्न झाले. देव म्हणजे काय लागतं? म्हणजे मला मरण नकोय. अरे असं होणार नाही, तुला मरावं लागल. पण मग यांनी पळवाटा शोधल्या. 5 पळवाटा शोधल्या. कुणी? हिरण्यकश्यप. देवा मला मरण दे पण कसं दे? दिवसा नको, रात्री नको, स्त्री कोण नको, माणसाकून नको, घरात नको, दारात नको, ती ताळात नको आणि शस्त्राने नको, अस्त्राने नको. किती पळवाटा शोधल्या? 5. पहिली पळवाट म्हणजे स्त्री कोण नको, माणसाकून नको. देव काय झाला? नरसिंह झाला. स्त्री नाही आणि माणूस आहे नाही. घरात नको, दारात नको, पुढं गाठला उंबऱ्यात. तिसरं तिने ताळात नाही. देवाने कुठे घेतला? मांडीवर घेतला. सकाळ नाही, दुपार नाही, रात्र नाही, संध्याकाळी धरला. ऐक नाही. आणि शस्त्र नाही, अस्त्र नाही, देवाने नखाने फाडला. इतका देव कसा आहे? चतुर आहे. आणि आता ऐक म्हणले मी म्हणलं भोळा आहे. हो आमचा देव भोळा आहे म्हटले. कस काय भोळा? 3 कारण सांगितले भोळ्याचे. तेवढीच सांगतो शेवा ठाकूर. 3 कारण सांगितले भोळ्याचे. म्हणजे आमचा देव कमी घेतो आणि जास्त देतो. म्हणून तो व्यवहारामध्ये कसं आहे? व्यवहार कसा असतो? एखाद्या कमी घेतलं पैसे आणि जास्त दिला आपल्याला काय म्हणतो आपण त्याला? काय भोळा माणूस आहे की नाही? तसं आमचा देव ना भोळा आहे. कसा? आमचा देव कमी घेतो आणि जादा देतो. दुसरं कारण सांगितलं, आमचा देव भक्ताच्या भक्तीसाठी स्वतःचा मोठेपणा, स्वतःचा देवपणा बाजूला सोडतो आणि त्याचं काम करतो. म्हणून आमचा देव भोळा. आणि तिसरा भोळा सांगितलं, तुका म्हणे भोळा आता पहिला भोळा सांगितला कमी घेतो आणि उदाहरण नंबर 1 सोदामा ब्रह्मांड बस गोष्ट सांगत नाही. सुदाम्याने काय केलं? किती गाड्या नेलत्या पोह्याच्या? किती ट्रका नेलत्या? नाही. किती नेलते? मूठभर दिले. मूठभर पोहे घेतले आणि काय दिलं? गाव सोनियाचा दिला. अरे मूठभरच घेतलं पण काय दिलं? सोन्याचं गाव दिलं. उदाहरण नंबर 2 ऐके नाही. कृष्णा भावरे लवकरी संकट परते भारी भारी आमचा कैवारी आले भारी भारी आमचा कैवारी
हे गाणं कधीच आहे? जाऊ घरी मी, हे गाणं तुमच्याकडे म्हणत नाही का? शिमग्याला म्हणतात नाही, पंचमीचे गाणे ते फेरदारचे शकरोबा आता राहिलं नाही, माझ्या गावात आहेत शकरोबा, अजून आमच्या गावात शकरोबा होतो. ऐक हे फेरदार पंचमीच्या टायमाचे गाणे त्या जुन्या बाया म्हणायच्या, म्हाताऱ्या बाया ऐकत नाही. माता अंजनीच्या पोटी बाळ जन्मले जग जेठी, त्याची सोन्याची लंगोटी मुखी राम राम राम. नको जाऊ रे मारुती थोडं थांब थांब थांब. गाणी होती. दौम्य ऋषी सांगत असे राम कथा पांडवा, रामा संगे जानकी नांदताना का. सोनियाचा सांबर आला तिच्या अंगणी, सीता म्हणे लाडकी मारल्याची राग, कातल्याची कंचुली त्याचा मला येतो. राम गेले धावून बाण आता गेलो, साज आला दूरचा कोणी मला वाचवा. राम मागे धारी लक्ष्मण देव. भरपूर झाले ते स्वतंत्र पत्र त्याचे पैसे जास्त घेत होते. या सोडून चला, हे फेराचं गाणं मी सांगत काय होतो. दुसरं उदाहरण, ज्यावेळेस पांडव वनवासात होते, द्रौपदी पांडव वनवासात होते ते कौरवांना कळालं आणि कौरवांनी 60 सहस्त्र ऋषी दुर्वास त्यांना सांगितलं, जा द्रौपदीचं सत्व हरण करून या. आता हे दुर्वास डोक्याने कमीच होती. आता हे दुर्वास कोण होते माहिती तुम्हाला? कोण होते? नाही ऋषी, तुम्हाला मी कोण म्हणजे म्हणून काय फकीर होते? दुर्वास ऋषीच होते. पण कोण होते हे? आत्री ऋषीचा मुलगा होता. कुणाचा होता? आत्री ऋषीला दत्त जशी होते ना तसं दुर्वास हा एक मुलगा होता. पण याचं नाव कसं पडलं दुर्वास? दुर्वास हे लहान ऐकायचं तुम्हाला सांगू का नको? दुर्वास हे ते लहान होते, त्या आश्रमात रोज होम हवन चालायचं. आणि आत्री ऋषीची पत्नी काय नाव तिचं? अनसूया. ती अनसूया पतीची इतकी सेवा करायची, पण ती पतीची सेवा करायला बसली का हे यायचं. तेव्हा त्याचं नाव दुर्वास नव्हतं. हे यायचं तिच्याकडून पुढे केस वरती लांबा कसं आईला वाईटात दे रडायचं गागायचं. आणि एक दिवस ती पतीला जेवण वाढीत होती अनसूया आरती ऋषीला, आणि तेवढं हे रांगत आलं आणि तिच्या मांडीवर येऊन बसलं. त्या आरतीचं ऋषीला ताटातली भाजी भाक काय असं ते सगळं असतं असतं. तिला राग आला, तिच्या पतीचे अपमान केला म्हणून. त्या पोरग त्यांचंच, पण राग आला. रागाच्या भरात त्या बाळाला असं धरलं आणि असं असं ऐकता का? कुणी फेकलं? आई. तिचं नाव काय? अनसूया. ते असं लांब फेकलं आणि त्यांच्या आश्रमात ते होम हवन चालू होते. ते नेमकं ते होमात जाऊन पडले आणि तेवढ्यात तिथं नारद आले आणि नारदाने पाहिलं आणि त्याला लगेच बाहेर काढलं, ओढलं, त्याला कळावर घेतलं. नारदाला वाटलं ही कॉफी चांगली होईल पुढं. नाही कळत तुम्हाला? नारदाला वाटलं हे चांगलं होईल पुढं, म्हणून नारदाने त्याला पुसलं बिसलं होमातलं. अनसूया, अहो आई साहेब, अहो तुमचाच म्हणले, त्याला एवढं लांब करून फेकलं, त्याचं तोंड नका दाखव म्हणे नारद माता, लांब घेऊन जा माझ्यापासून. अहो त्याच्यामुळे मला पतीची सेवा करता येणार, माझ्या सगळ्या कामामध्ये व्यत्यय येतोय. याला घेऊन जा आणि मोठ्यापणी माझ्याकडे आणा, याला दुर्वासच ठेवा. म्हणून त्याचं नाव दुर्वास. ते दुर्वास ऋषी आले. ए द्रौपदी, संध्याकाळची दुसरा मला जेवायला वाढ. द्रौपदी सांगितलं, महाराज आता काय असतं का म्हणजे या टायमाला जेवायला? तेवढी मला माहित नाही, तो सत्व घेऊन जाईल. मध्ये असं करा, हातपाय धुवा. कृष्णाचा धावा केला, कृष्णा बोलवलं कशासाठी? यांना जीव घालायला. पण देव आला आणि देव आता देवाला विचारायचं कशाला बोललं काय? देव म्हणला मला माहित नाही, असं कर आधी मला जीव घाल. ती म्हणजे बरं आहे का? दुसरा 13वा महिना म्हणली, अरे तुला कशा बोलले ना जीव घालायला बोलले, तू म्हणतो मला जीव घाल. काहीच नाही करत, काहीतरी असं म्हणजे काहीच नाही. आणि जोपर्यंत तुला माहित नाही का काय म्हणजे मी आधी घेशी तेव्हा देशी आईसा असं मी उदारे म्हटले, पण आधी घेतो तेव्हा देतो. तुझ्याकडून काहीतरी घ्यावं लागत. अरे देवा काहीच नाही, रडपून आली द्रौपदी म्हणजे काहीतरी असं.
बघ तिथे भांडे घासून ठेवले, त्या भांड्याला एक पान होत, भाजीचं काय होतं एक पान. देवाने भाजीचं एक पान खाल्लं आणि ढेकळ दिला. आणि आता सांग मध्ये कोणा जीव घालत, म्हणजे एवढे जीव घालायचे 60 सहस्त्र. देवाने चुटकी वाजल्याबरोबर सगळा स्वयंपाक तयार. कमी घेतो आणि भाजीचं एक पान घेतलं आणि किती दिलं 60 सहस्त्र खंड्यांना दिलं. कमी घेतो आणि जास्त. चला पुढं. भक्ताच्या भक्तीसाठी स्वतःचा देवपणा सोडतो आहे की नाही. वहिनी उघडा दार हाका मारी, चोखोबाची बहीण झाला सार, चोखोबाच्या बायकोचं बाळातपण केलं. भक्ताच्या भक्तीसाठी स्वतःचा देवपणा सोडला. आणि तिसरा भोळा सांगितलं, तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळ, ज्याची काळावर सत्ता आहे, ज्याचे गरजेता पवारे कळी काळ पाया परे, तो हा पंढरीचा राणा पुसा चौसा 18 जना दर 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 दुर 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 वय सुटला कळी काळ शिवनाम शिफळ मुखी शिविता. देवाचं नाम असं आहे ते कुणी घ्या कसंही घ्या ते तुम्हाला पवित्र करतो. म्हणून आमचा देव भोळा आहे. कारण आमचा देव जो नामस्मरण घेतो ना त्याचं कुळ बघत नाही, त्याची जात बघत नाही, त्याने काय केलं हे बघत नाही. तो फक्त काय बघतो, याने किती नामस्मरण केलं. आणि तसं जर पाहिलं नसतं ना तर पांडवाच्या घरी हा गेलाच नसता. कारण पांडवाच्या कुळाला दोष होती. पांडवाचं कुळ चांगलं आहे का? पांडवाच्या कुळाला दोष होते. तुकोबराय सांगतात, कागाची आविष्टे जन्म पिंपळाशी, पहात्या पांडव कुळाशी दोष. पांडवाचं कुळासारखं दोषी कुळ कोणतंच नव्हतं. तेवढं सांगतो, 2 मिनिटात थांबतो. पांडवाचं कुळ किती दोषी होतं, पण आमचा देव किती भोळा आहे. मी काय सांगतोय, भोळा किती. भक्ताच्या भक्तीसाठी तो काय करतो, त्याचं भोळा पण दाखवतो. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळ, हे तुम्हाला सांगतोय. पांडवांच्या घरी देव राबत होता, पण पांडवाचा कुळ किती दोषी होता ऐका. पहिलं दोष होता पांडवाच्या कुळ, ऐका. 2-3 दोष. पांडवाच्या कुळाचा दोष ऐका पहिला. तुम्ही ऐकून असताना एखाद्या माणसाला 2 बायका आहे असं ऐकलंय ना? असं ऐकलंय का? बोला माणसं, ऐकलंय. पण असं ऐकलंय का एखाद्या बाईला 5 नवरे आहेत? द्रौपदीला किती होते? आणि 5 नवरे असून तिचा नंबर पतिव्रतामध्ये होता. अहिल्या, द्रौपदी, तारा आणि त्यात आमची बायको तारा, असं नाही म्हणायची. द्रौपदीला किती नवरे होते? 5 नवरे होते. चला पुढं. पहिला दोष. दुसरा दोष, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये लग्नाच्या आधी मुलगा का लग्न झाल्यावर? बोला. मुलगा कधी? लग्न झाल्यावर. कर्ण कधीचा होता? बोला. कर्ण कधीचा? चला. तिसरा दोष, माणसामध्ये लग्न आहे, पण माणसाचं लग्न जनावरांसोबत आहे का आजपर्यंत? नाही. मग गांधारीचं पहिलं लग्न कोणासोबत होतं? बोला बोला बोला. गाढवासोबत. चौथा दोष, ते ब्राह्मण पत्रिका पाहताना पाहतात मनुष्यगण मनुष्यगण, राक्षसगण राक्षसगण, देवगण देवगण असं चलतं. पण मला सांगा, माणसगण आणि राक्षसगण चलतं का हो? नाही. मग भीम हा माणूस होता आणि भीमाची बायको काय नाव तिचं? हिडांबा. ही कोणत्या कुळातली होती? बस संपले दोष. असे 7 दोष 4च सांगितले. मग एवढं पापी दोषी कुळ असताना सुद्धा द्वारकेच्या राणा बोला पांडवाकडे का जात होता? पहाते पांडवाशी परी त्या देवाशी, ते देवाचं नावच घेत होते. म्हणून देव जो देवाचं नाव घेतो, देव त्याचं कुळ पाहत नाही, देव त्याचा व्यवसाय बघत नाही. सजन कसे काय करीत होता? मांस कापित होता, पण देवाचं नाव घेऊन कापित होता. परिणाम असा झाला, सजन कसया विपुलादी मांस आहे की नाही. चोखोबरायाचे हाड विठ्ठल विठ्ठल म्हणत होते, म्हणून त्याची हाड सुद्धा देवाने काय केली? बोलते. बस म्हणजे बोलायचं. मला काय म्हणायचं, जो त्याची भक्ती करतो तो काही पाहत नाही, म्हणून आमचा देव भोळा आहे. कळाला? भोळा. दुसरा शब्द भाविक. आमच्या देवाला भाव लागतो. काही न लगी एक भावाची कारण तो का म्हणे आण विठोबाची. चला पुढे. जुनाचे आमचा देव आताचा नाही. पहिले कोठेच नव्हते काही पहिले
तिथे एक ढालगज निर्माण झाली, तिथे एक ढालगज निर्माण. जेव्हा कुठंच काही नव्हतं ना तेव्हा आमचा देव होता, आणि जेव्हा काहीच राहणार नाही तेव्हा फक्त देवच राहणार. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती चंद्रभागा. आमचा देव आताचा नाही, जुना तर जुगाडीचे नाणे. आमचा देव जुना ते 10 अवतार त्याच्या मागे आहे. भागवतातले 24 अवतार आहेत, अंश 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 अवतार आहेत. एवढा देव आमचा जुनाट आहे. क्षेपक प्रमाणे याच्या म्हणायचं नाही ते, नाही घडविला नाही बसविला, भेटावयाला पुंडलिका स्वयंवामूचा विटेवरी उभा चैतन्याचा गावा पांडुरंग. आमचा देव जुनाट आहे आणि चांगला आपण रोज ऐकू. सुंदर ते ध्यान राजेश सुकुमार आवरे हे रूप, सरा माझे डोई पाहता श्रीमुख, कानवा तुझी घोंगरी चांगली आम्हा शिकारी देवा. देवा आमचा चांगला आहे. कळलं तुम्हाला? भोळा आहे, भाविक आहे, चांगला आहे आणि जुनाट आहे. एवढंच नाही, होय तैसे केले त्याची भक्ती करू तसंच आमच्या भक्त्या फळ प्राप्त करून देतो. पहिला दिवस आहे. मला पण 9:30 चला पण आपण नको 9:15 पहिला दिवस जर गेला तर मग उद्या यायच नाही पुढे जायचं. त्याच्यामुळे पहिला दिवस आहे. असंच खेळ पाहिजे पहिल्याच्या